आणि त्या इतिहासाची दखल ही देश पातळीवर घेतली गेली। आपण शेताभातात राबणारी माणसं इंद्रजित भालेरावांची कविता मी तुमच्या भागात फिरत असताना भाषणामध्ये म्हणायचं, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। इथं मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला कसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। ही कविता आपण म्हणायचं इंडियातल्या पोरानं गावाकडे यावं। गावातली माणसं कशी उन्हा तानामध्ये राबतात बघावं, ते कशी हाल अपेष्टामध्ये जगतात ते बघावं, त्यांचं खळं कसं लुटलं जातं या आणि त्याच्या हातात एंडो सल्फानचा डबा येतो, ते कशी हाल अपेष्टामध्ये जगतात ते बघावं, त्यांचं खळं कसं लुटलं जातं या आणि त्याच्या हातात एंडो सल्फानचा डबा येतो या, ते न बघायला यावं। खळं कोण लुटतं या त्याला कळावं म्हणून गावाला यावं। पण मार्कडवाडी गाव भाग्यवान आहे, खळं लुटणारा गावात आला। केवढं भाग्यवान पडळकर साहेब। आम्ही ह्यांना म्हणायचं, अरे दिवसा ढवळ्या तुझं खळं हे लुटतं या, त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा येणा झाला या। ते म्हणायचं ते गावल कुठं, पण मार्कडवाडी बहादर आहेत, त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं। आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा भी येणार आहे, पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता कसा गावाकडे आला स बाबा। म्हणजे राहुल बाबा कुठं जात होतं, अमेरिकेला, जपानला, रशियाला, त्याला माहीतच नाही की या इंडियामध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घरं आहेत। राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू, हाय असाच मंडप ठेवू, तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू, कारण गावाकडच्या मंगलाष्टका ऐका जरा कशा असत्या त्या। पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाचं, मेरी शादी कब होगी, जब मैं पंतप्रधान बनने के बाद होगी। मरकडवाडी गाव हुशार आहे, इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे, बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे। पोलिसांना मी विनंती करतो, त्यांना 2 डबं मांडून देतील, बॅलेट पेपरवर मतदान होऊन दे, तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि अक्षता बी इथंच टाकतो। पण पवार साहेब लय हुशार आहे, त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो, हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलं। आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं, का बसलं, पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली 50-60 वर्षात, पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं या। पण त्याला
कसं गैवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे. आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैवर, आता तुला कोण आहे का ग. पुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू कसा राहू. काय त्याला सांगितलं पाहिजे असा हा गैवर घाल. मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरचं तुला कशी आठवण येते या. इव्हन मशीन तुझा कसा घात केला या. आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय. अरे नव तंत्रज्ञान हे आणलं कुणी, राजीव गांधीनं आणलं. त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला, टेलिफोन आम्ही आणला, लाईटवर रेल्वे आम्ही आणली, पुलं आम्ही आणले, विमान आम्ही आणलं, ईव्हीएम मशीन आम्ही आणलं. आणि आता हे कसं आलं. हे ईव्हीएम मशीन कसं आलं, गोपीचंद पडळकर निवडून आलं. आता हे असं चाललंय. काय तुम्हाला ह्यांना बॅलेट पेपर का पाहिजे माहिती आहे का. बॅलेट पेपरवर मतदान झालं, पोलिंग बूथवर टप्पा भी हीच मारती थी. आप जिन्हें दिल देते हैं करायला येत नाही. बरोबर आहे ना. खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी. आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होतं, 2-4 मतांना हरायला लागलं की मग 2-4 बॅलेट पेपर तोंडात घालायला येते, गिळायला येते. आता एवढं मोठं मशीन गिळायचं कसं. बरोबर आहे. काय पेपर फाडायला येते ती, काय खिशात घातलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं, ह्यानं खिशात घातलं तर गडी पळून जातो या. म्हणून यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे, दुसरं कारण काही नाही. आणि पवार साहेबांना झोप लागना. 60-70 वर्ष सत्ता भोगली, माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही. इथं आता आमचं काका बसले, दाढी पिकली या. पिकले का नाही. तुम्ही काय म्हणता, प्रपंचा लेकरांचा. आता मी निवांत, पण ही गडी म्हणताय का. हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही. ह्यांना सवय लागली या. सत्ता माग पुढं पोलीस गाड्या, ह्यांना सवय लागली या. अधिकाऱ्यांना तंबी द्यायची सवय लागली. आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. नाहीतर तुमच्या लक्षात आलं का, हे कुणाला बोलू देत नाहीत. कोण ह्यांच्या विरोधात बोलला, रामभाऊ तुम्ही आता आलाय मैदानात. आम्ही 40 वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे. रामभाऊ एखादा डाव जर पवार साहेबांना टाकला तर काय म्हणतात, पैलवानानं लंगोटा घातला, पैलवानानं ढाकव घेतलं. पवार साहेबांनी आता नवा डाव काढला, लंगोटा आमच्या बानं घातला. ह्यांच्या हात बी कवा लंगोटा नव्हता, पण दरबारातले हुजरे साहेबांनी नवा डाव काढला. अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तुझी भोपळा होता. कुठला पैलवान आलाय. अरे नव तंत्रज्ञान तुम्ही आणलं, ईव्हीएम मशीन कुणी आणलं, काँग्रेसनं आणलं. 2004 ला
त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या. केंद्रामध्ये 10 वर्ष सत्ता तुम्ही भोगली, राज्यात 10 वर्ष सत्ता तुम्ही भोगली. आणि आता म्हणायला लागले ईव्हीएम मशीन गडबड करतया. मग तुमची पोरगी निवडून लाखानं आली तवा ईव्हीएम मशीन चांगलं. रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं, ईव्हीएम मशीन चांगलं. गेल्या वेळी 2019ला तुम्ही सगळे निवडून आला. उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही.